हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत प्राईम नंबरचा प्रोग्राम. तर आपल्याकडे एक नंबर आहे, तर तो नंबर आपण चेक करणार आहोत की तो प्राईम नंबर आहे की नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे त्याचं लॉजिक, देन मेमरी डायग्राम अँड तो प्रोग्राम तुम्हाला Eclipse मध्ये एक्झिक्यूट करून दाखवेल की आपलं लॉजिक हे प्रॉपर वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक बघण्याआधी सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आपण बघणार आहोत की आपला नंबर हा प्राईम नंबर आहे की नाही. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल. 11. आपण 11 ला चेक करून बघणार आहोत की हा प्राईम नंबर आहे की नाही. तर सर्वात आधी आपण बघूया की व्हॉट इज अ प्राईम नंबर. तर प्राईम नंबर म्हणजे असा नंबर की त्या नंबरला एकाने किंवा त्याच संख्येने भाग जाईल, पूर्ण भाग केला तरच तो प्राईम नंबर, बाकी कोणत्याही नंबरने त्याला भाग जाणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला एक लॉजिक लिहावं लागेल. म्हणजे 2 पासून तर त्या नंबर पर्यंत आपल्याला चेक करावं लागेल की यांच्यामधला कोणता नंबरने त्याला पूर्णपणे भाग जातो आहे की नाही. तर भाग पूर्णपणे जात असेल तर तो आपला प्राईम नंबर होणार नाही. पण जर भाग नाही गेला तर तो आपला प्राईम नंबर होईल. तर याच्यासाठी आपल्याला कोणतं लॉजिक लिहावं लागेल ते बघूया. तर आधी मी फॉर लूप घेतो. दोन असाइन करतो कारण की आपल्याला 2 पासून चेक करायचं आहे तर त्या नंबर पर्यंत. तर आधी कंडिशन चेक करावी लागेल. नंबर, देन आय ला इन्क्रीज, देन इथं मला परत एक कंडिशन चेक करावं लागेल की त्या नंबरला पूर्ण भाग जातो आहे की नाही. तर इफ नंबर मॉड आर इक्वल टू 0, जर याला पूर्ण भाग जात असेल तर तो आपला प्राईम नंबर नसेल. तर ते चेक करण्यासाठी इथं काउंट प्लस प्लस ब्रेक, जर पूर्ण भाग जात असेल तर आपण इथंच ती प्रोसेस थांबवून घेऊ. क्लोज द इफ ब्लॉक, क्लोज फॉर ब्लॉक. देन आपल्याला इथं चेक करावं लागेल की काउंट हा इन्क्रीज झालेला आहे की नाही. जर काउंट हा इन्क्रीज होत असेल तर तो आपला प्राईम नंबर नसेल. पण जर काउंट जर हा आपला 0च असेल तर त्याला आपण म्हणू शकतो की तो आपला प्राईम नंबर आहे. तर इफ काउंट इक्वल टू 0 जर असेल तर तो आपला असेल प्राईम नंबर. नाहीतर तो असेल नॉट प्राईम नंबर. तर तुम्ही समोर बघू शकता, हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. प्राईम नंबरचं लॉजिक. तर चला आता आपण हे लॉजिक Eclipse मध्ये टाईप करून बघूया की आपला प्रोग्राम हा सक्सेसफुली रन होतो आहे की नाही. तर Eclipse मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आपण बघणार आहोत प्राईम नंबरचा प्रोग्राम. तर सर्वात आधी आपल्याला एक नंबर लागेल, तो नंबर आपण युजर कडून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल. SCANNER SC इक्वल टू न्यू स्कॅनर सिस्टीम डॉट इन. इथे तुम्ही बघू शकता रेड अंडरलाईन. तर इथं बुकिट टेंगुल द्यायचं स्कॅनरला. इम्पोर्ट एरर गाय.
तर आपल्याला नंबर साठी मेसेज द्यायचा आहे. तर SYSO INTR एंटर द नंबर. देन एक कंटेनर मध्ये त्याला स्टोअर करावं लागेल. तर इंटिजर num इक्वल टू sc डॉट एक्सटेंड. देन मला लागेल एक काउंट इंटिजर count काउंट इक्वल टू 0. तर आता मला लिहायचं आहे माझ्या प्रोग्रामचं लॉजिक. तर त्याच्यासाठी फॉर लूप इंटिजर r इक्वल टू 2 in condition num. देन आयला इन्क्रीज करून घेऊ. देन लूप मध्ये परत मला चेक करावं लागेल की त्याला पूर्ण भाग जात आहे की नाही. तरी नंबर मॉड I इक्वल टू 0. जर त्याला पूर्ण भाग जात असेल तर मी काउंट प्लस प्लस करून घेईल. लूपला ब्रेक करेल. तर मला इथे चेक करावं लागेल की कोणता नंबर म्हणजे काउंट हा इन्क्रीज झाला आहे की नाही. जर काउंट हा इन्क्रीज झाला असेल तर तो आपला प्राईम नंबर नसेल. पण जर काउंट जर 0च असेल तर तो आपला असेल प्राईम नंबर. तर इथं चेक करूया. इफ काउंट इक्वल टू 0 असेल तर तो असेल आपला प्राईम नंबर. त्याच्यासाठी मेसेज दाखवण्यासाठी सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलं yes I am prime number. ओके. देन कंडिशन जर फॉल्स असेल तर मेसेज सॉरी I am not prime number. ओके. तर आपला प्रोग्राम हा टाईप करून झालेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया की आपलं आउटपुट काय भेटत आहे. तर रन. एंटर द नंबर. तर मी इथं 10 टाकून बघतो. सॉरी आय एम नॉट प्राईम नंबर. तर हे बरोबर आहे. परत मी याला एक वेळेस रन करून बघतो. आता मी टाकतो प्राईम नंबर 11. येस आय एम अ प्राईम नंबर. तर तुम्ही चेक करू शकता की आपल्याला सक्सेसफुली आउटपुट हे भेटलेलं आहे. तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर तुम्ही प्रोग्राम कडे बघू शकता. तर सर्वात आधी इंटिजर नंबर याचा एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा ऍड्रेस असेल 100. त्याच्यामध्ये स्टोअर होईल आपला नंबर इक्वल टू 11. देन काउंट साठी एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा ऍड्रेस असेल सपोज 200. सध्या काउंटची व्हॅल्यू ही आपल्याकडे आहे 0. तर आता नेक्स्ट लाईन आहे आपला फॉर लूप. तर इथं आपली कंडिशन चेक होईल. तर आय साठी एक कंटेनर क्रिएट होईल.
सपोज 300 ला इक्वल टू 2 आहे. देन फॉर लूप मध्ये आपली कंडिशन चेक होईल. तर आय ची व्हॅल्यू आहे 2, देन कंडिशन चेक होईल. कंडिशन बरोबर आहे 2, आपला नंबर आहे 11. mod 2 इक्वल टू 0. भाग जात आहे की नाही, तर इथं कंडिशन फॉल्स होते, त्याच्यामुळे आय ची व्हॅल्यू ही परत इन्क्रीज होईल. तर आय ची व्हॅल्यू आता आहे आपल्याकडे 3. देन परत कंडिशन चेक होईल. तर कंडिशन हे परत ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर परत इथं इफ मध्ये कंडिशन चेक होईल. 11 डिवाइड बाय 3 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स आहे. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. 4 देन परत इथं कंडिशन चेक होईल. कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. तर परत इथं एक कंडिशन आपली ब्लॉकची कंडिशन चेक होईल. 11 mod 4 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स आहे. परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. आय होईल 5. देन परत इथं कंडिशन चेक होईल आपली 5 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन परत इथं कंडिशन चेक होईल. 11 mod 5 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स आहे. परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. 6 देन इथं परत कंडिशन चेक होईल. 6 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन बरोबर आहे. परत कंट्रोल इनसाइड द लूप. तर परत इथं आपली इफ ब्लॉकची कंडिशन चेक होईल. 11 mod 6 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स आहे. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 7. देन परत इथं आपली कंडिशन चेक होईल. 7 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर आहे. कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन परत इफ ची कंडिशन चेक होईल. 11 mod 7 इक्वल टू 0. देन कंडिशन फॉल्स आहे. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 8. देन परत कंडिशन चेक होईल. 8 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर आहे. कंट्रोल गो इनसाइड द लूप. देन परत ही ब्लॉकची कंडिशन चेक होईल. 11 mod 8 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स आहे. परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. 9 देन परत इथं कंडिशन चेक होईल. 9 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन परत इथे इफ ब्लॉकची कंडिशन चेक होईल. 11 mod 9 इक्वल टू 0. कंडिशन फॉल्स आहे. देन परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 10.
देन अगेन इथं कंडिशन चेक होईल 10 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गोइंग सेटअप फॉर लूप. देन अगेन चेक if block condition 11 mod 10 equal to 0. कंडिशन फॉल्स आहे. परत आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल 11. देन अगेन इथं कंडिशन चेक होईल की 11 हा 11 पेक्षा लहान आहे का, तर इथं आता आपली कंडिशन झाली आहे फॉल्स. देन कंट्रोल आतमध्ये नाही जाणार, तर फॉर लूप आपला इथं स्टॉप होईल आणि देन इथं इफ मध्ये कंडिशन चेक होईल. तर काउंट हा आपला 0 आहे की नाही तर ते बघायचं. तर इथं काउंट हा आपला 0 आहे, इक्वल टू 0. कंडिशन ट्रू आहे तर तो आपला प्राईम नंबर होईल. प्राईम नंबरचा मेसेज आपल्याला डिस्प्ले होईल. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.